पहिली जी माणसं होती ती बियाणे आपल्या राखेमध्ये ठेवायची, तर ते कितपत योग्य आहे? तर शेतीमध्ये आधुनिकीकरण होत चाललंय, तर ते किती गरजेचं आहे? आता सर इथून पुढे येत्या 5 ते 6 वर्षात तुम्ही शेतीकडे कशा पद्धतीने बघता? आता ड्रोन सर्व्हिस लोकांना कुठलाही त्रास नाही, फक्त क्षेत्र दाखवलं, जे काम तुमचं 8 तासाचं आहे काम ते अर्ध्या तासामध्ये होते. ह्या शेतीला आता 5,000 वर्ष झालं शेती लोक करतात. 5,000 वर्षामध्ये जी काय चेंजेस झाले हे 5-10 वर्षात होणार आहेत. गव्हामध्ये थोड्या प्रमाणात होतं, पण भातामध्ये पावसाळ्यामध्ये काय होतं, तणाचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो. तर भातामध्ये होलं सिस्टीम आल्यामुळं भाताचं उत्पादन मी आल्याचं बद्दल पुस्तक काढलेलं आहे. केली तर शेती नाहीतर माती, असं आपण बरेच वेळा ज्येष्ठ नागरिकांच्याकडून ऐकत आलो आहोत आणि ते तितकंच खरं आहे. शेती जर अभ्यासपूर्वक केली तर नक्कीच त्यातून प्रगती साधता येते. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असला तरी म्हणावा अशी भारताला शेतीमध्ये प्रगती साधता आली नाही. नमस्कार, मी प्रेम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या डायरीतलं एक नवीन पान उलगडणार आहे आणि पण ज्या व्यक्तीचं आहे अशा व्यक्तीलाच आपण भेटणार आहे. ते म्हणजे कोरेगावमधील कुमटेगावचे प्रगतशील शेतकरी जयवंत जगदाळे यांना. जगदाळे सरांचा जन्म हा शेतकरी कुटुंबातला. ज्यावेळी तरुणांना सरकारी किंवा खाजगी नोकरीचं आकर्षण होतं त्यावेळी सरांनी शेती विषयात उच्च शिक्षण घेतलं आणि त्यामध्येच करिअर करायचं ठरवलं आणि आज ते एक प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवाय ते शेतीविषयक मार्गदर्शनही करतात. चला तर मग आज आपण त्यांना भेटून त्यांचा जीवन प्रवास त्याचबरोबर शेतीविषयक माहिती जाणून घेऊयात. म्हणजे कसं आहे, ते गरजेचं आहे. मग ती म्हणले फोटो पाठवा मला, अजून त्यांना काय विचारा, मग तसं हे करायचं असेल. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार प्रेम सर, आज आपण शेती या विषयावर चर्चा करणार आहोत. ओके. पण मला थोडं अगोदरपासून बोलायचं आहे, म्हणजे तुमचं बालपण कसं होतं किंवा तुम्हाला बालपणी शेतीची आवड होती का वेगळं काय करायचं होतं? हा खूपच छान प्रश्न आहे. आपण यावर सविस्तरच चर्चा करू. या आपण बसूया का? चाल. तर सर, आपण तुमच्या बालपणाबद्दल बोलत होतो, तर तुमचं बालपण कसं होतं किंवा बालपणी तुम्हाला शेती आवडायची का वेगळं काहीतरी करायचं होतं? लहानपणी आमचं कुटुंब संपूर्णपणे शेतीचंच आणि संपूर्ण शेती बैल वगैरे सर्व काय असं होतं. त्यामुळं ते लहानपणी थोडं प्राणी आणि शेती ह्याचं सतत काम करण्यामुळं त्याचं लहानपणीच आम्हाला थोडं शेतीचं आवड लागत गेली. आणि आमच्या भागातली आमचं वडील हे एक आदर्श शेतकरी होते. एक आदर्श पद्धतीने शेती केली जात, त्यामुळं आम्हाला आणखी त्याबद्दल जास्त आवड निर्माण होत गेली ह्या शेतीबद्दल. बरं. आता सर, त्यावेळेस तुमची परिस्थिती कशी होती? परिस्थिती त्यावेळेला शेती वर्गामध्ये एक मिडल क्लास या पद्धतीचंच आमचं कुटुंब होतं. ज्या काय गरजा होत्या त्या फुलफिल व्हायचं एवढ्या आमची त्यावेळेची परिस्थिती होती. आता माझ्या माहितीनुसार तर तुमचे जे कॉलेजचे मित्र आहेत त्यांनी कॉलेज संपल्यानंतरनं काही मुलांनी सरकारी नोकरी निवडली किंवा काहींनी जॉब निवडली, पण तुम्ही शेतीविषयात डिग्री घेण्याचा निर्णय घेतला, तर तुमच्या घरच्यांचा काही विरोध होता का असं काही? तसा मिडल शेतकरी वर्गातला असतोच की बाबा आपल्या मुलांना नोकरी करावी अशा पद्धतीचं. पण माझाच हट्ट जास्त होता की आपण काय झालं तरी एक बिझनेस करायचा. बिझनेसमध्ये भरपूर संधी असते त्या, आणि शेती क्षेत्रातलं आपण अभ्यास घेतला आहे तर शेती क्षेत्रातलाच आपण बिझनेस करू ह्या अँगलनं माझी आवड असल्यामुळे मी बिझनेसमध्ये उतरलो. सर, आता तुम्ही जो हा निर्णय घेतला होता, तर हा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला कधी असं वाटलं की हा मी जो निर्णय घेतला आहे ती योग्य आहे म्हणून? ह्या सिच्युएशनला असतो मला यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. 2003 साली मी शॉप चालू केलं. शॉपमधून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे करतच होतो. परंतु ज्या वेळेला मी 2016 साली मल्चिंग पेपरची फॅक्टरी चालू केली आणि त्यामध्ये कलिंगड पिकामध्ये जे आम्ही सर्व टेक्नॉलॉजी जगातल्या वापरून खतं वगैरे देऊन स्प्रे देऊन 10 टनापर्यंत एकरी उत्पादन येत होतं. तेच ह्या मल्चिंग पेपरमुळं सिंगल फॅक्टर की मल्चिंग पेपर टाकल्यानंतर ते 10 टनाचं उत्पादन 30 टनावर गेलं. त्यामुळे फरक पडतोय. एवढा फरक पडला. फक्त 8 ते 10 हजार मल्चिंगचा खर्च फक्त वाढीव झाला. त्यामध्ये 20 टन उत्पादन शेतकऱ्याचं वाढलं.
आज जर 15 रुपये दर धरला तर 3 लाख रुपये शेतकऱ्याचं एका एकरात वाढलं. हे ज्या वेळेला घडलं त्यावेळेला एक समाधानाची भावना वाढली की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपण देऊ शकलो, आपण काय करू शकलो. ओके. आता हा मल्चिंग पेपरचा वापर आत्ता जास्ती वाढत चाललाय असं माझ्या माहितीनुसार तरी. हो हो कारण आपल्याकडे याचा वापर जास्ती पद्धतीने करत नव्हते लोक. बरोबर. तर सर तुमचं मल्चिंग पेपर निर्मिती आणि सीड प्रोसेसिंगचं युनिट पण आहे, त्याबद्दल मला काय सांगाल? तर मल्चिंग पेपरचं आम्ही चालू केलं, लोकांना चांगला रिस्पॉन्स यायला लागला की लोकांचं दरवर्षी 25 ते 30% त्याचा वापर वाढत गेला. कारण लोकांना स्वतः जाणवायला लागलं की आपल्याला ह्याच्यामधून फायदा आहे. यामध्ये लोकांना लेडीजमध्ये जास्त प्रॉब्लेम येत होता की भांगलणे ही गोष्ट फार अवघड असते. आणि त्यात ज्या लेडीज जास्त काम करतात रानामध्ये शेतामध्ये भांगलणे, त्यांच्यात 80% गुडघ्याचा प्रॉब्लेम येतो. तर ह्या मल्चिंगमुळं भांगलण्याची क्रिया झिरोवरच आली. काय पिकामध्ये 90% कव्हर झालं तणाचं. ही एक गोष्ट झाली. नंतर एक आमच्या भागामध्ये बीज उत्पादन कार्यक्रमाचं चांगलं मागणी वाढायला लागली. तर ह्यात एक नवीन व्हरायटी आली होती KDS 726. ह्याचं पूर्वीची व्हरायटी जी होती GS 335 त्यापेक्षा डबल उत्पादन येत होतं. मग त्या आपल्या भागामध्येच एक बियाणे प्रोसेसिंग युनिटची लोकांना गरज जाणवायला लागली. मग त्या पद्धतीनं आम्ही बियाणं प्रक्रिया केंद्र सुरू केलं. त्यातून शेतकऱ्यांना मार्केटपेक्षा आम्ही 500 रुपये क्विंटलला जास्त देत होतो. एक 15 क्विंटल निघालं तर एक 7,500 ते 8,000 रुपये शेतकऱ्यांना एक्स्ट्रा मिळत होते. आणि शेतकऱ्यांना एक चांगले दर्जेदार बियाणं जे शेतकरी पूर्वी असे करत होते घरचंच बियाणं ठेवायचं ते वापरायचं. मग त्यामध्ये उगवण क्षमता काय वेळेला 50% व्हायची, कधी 40% व्हायची. पण ह्या मशीन आपण ज्या आणल्यात अद्ययावत त्यामध्ये असं त्या वजनानुसार बियाण्याचं सिलेक्शन होतं, नंतर आकारानुसार, की त्यामुळे तुम्ही प्रत्येक बी ही एक महत्त्वाची आहे. त्याचं तुम्हाला पुढं उत्पादन वाढणार आहे. ती उगवलीच नाही तर तुमचं तेवढं उत्पादन तेवढं कष्ट वाया जाणार आहेत. ह्या बीज प्रक्रिया केंद्रावर ज्या आधुनिक मशिनरी आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक दाणा हा बहुमूल्य घेऊन त्याला आर्थिक रूप घेऊन ते शेतकऱ्याच्या पदरात पडतोय. त्यामुळे ह्या आम्ही युनिटचं पण सुरुवात केली आणि आज शेतकऱ्यांना आज चांगला फायदा होतो. या सोयाबीनचं असेल, गव्हाचं बियाणं असेल, आपल्या इथं राजमा असेल, तर ह्या प्रोसेसिंग युनिट आणि आम्ही त्यातूनच पुढे सीड कंपनी चालू केली. आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या इथला माल जातो आहे. ही एक आपल्या भागासाठी आणि इथल्या लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. वा. तर सर तुम्ही आत्ता तुमच्या उत्तरात बोलताना बोलला की आपली पहिली जी माणसं होती ती बियाणे आपल्या राखेमध्ये ठेवायची. हो हो. मला आठवते माझ्या घरात पण आमचे आजही माझे वडीलधारी माणसं आहेत तर ते बी आमचे राखेमध्ये ठेवायचे आणि पुढच्या वर्षी ते वापरायचे. तर ते कितपत योग्य आहे? आता पूर्वीच्या काळी काय संशोधन जास्त नव्हतं किंवा जास्त लोकांचा त्याबद्दल अवेअरनेस नव्हता, तर त्यावेळेला ते योग्य होतं. परंतु आत्ता एवढी टेक्नॉलॉजी आली आहे की त्या टेक्नॉलॉजीचा फायदा करून घेतला तर शेतकऱ्यांचं उत्पादन एकरी सीझन पावसाळी कसा असतो, आज पेरणी झाली तर ठीक असतं तुमचं आणि उद्या उगवलं नाही तर तुम्हाला परत वाव नसतो, वापसा नसतं, तर ती परत पेरणी करता येत नाही. तर त्या शेतकऱ्याचं पूर्ण वर्ष फ्लॉप जाऊ शकतं. तर ही बियाणं प्रोसेसिंगवरचं घेतलं तर त्याचं खात्रीशीर असतं की बाबा 100%तलं 95% उगवणार. पण तुम्ही राखेतलं जर पेरलं तर कधी ती 60% उगवल, कधी 20% उगवल, कधी उगवणारच नाही, अशी त्याची ॲश्युरन्स नसतो. कारण हे बियाणं सर्टिफाईड आपण जे तयार करतो ते कृषी अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली तयार होत असतं. त्याचं जर्मिनेशन घेतलं जातं तेव्हाच त्याला परवानगी मिळते की बाबा हे तुम्ही बियाणं मार्केटमध्ये विकू शकता. त्यामुळे ह्यामध्ये शेतकऱ्यांना 100% खात्रीशीर बियाणं मिळतं आणि त्यांचा वर्ष कुठल्याही स्वरूपात वाया जात नाही. कारण बियाणं चांगल्या दर्जाचं आणि त्याची उगवण होणं ही गोष्ट सोयाबीन असेल, राजमा घेवडा असेल ह्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची गोष्ट असते. हा म्हणजे बियाण्याचा आणि शेतकऱ्याचा ही आत्माच आहे. तर सर आत्ता शेतीमध्ये आधुनिकीकरण होत चाललंय तर ते किती गरजेचं आहे? हा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. तर शेती आधुनिकीकरणाशिवाय आता टिकू शकत नाही अशी एक परिस्थिती आलेली आहे.
कारण आता आम्ही ड्रोन एक सर्व्हिस देतो लोकांना. तर ड्रोन सर्व्हिस लोकांना कुठलाही त्रास नाही. फक्त क्षेत्र दाखवलं ऊसाचं असेल तर ऊसाचं क्षेत्र असेल, नुसतं क्षेत्र दाखवलं आणि एकदा त्याचं मॅपिंग केलं, तुमचा ड्रोन संपूर्ण ऊस फवारून येत असतो. बर. हां, तर यामध्ये तुमचं लेबर कॉस्ट, जे काम तुमचं 8 तासाचं आहे काम, ते अर्ध्या तासामध्ये होतं आहे. एवढा वेळ असतो? एवढा वेळ वाचतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामधून उत्पादन क्षमता, हे ऊस शेतीला एक संजीवनी भेटलेलं आहे. की आपण जे म्हणतो की प्रॉफिट रेशो, 1 रुपया गुंतवल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टीतून काय प्रॉफिट होत असेल, तर त्याच्या 4 पट प्रॉफिट हे ड्रोन फवारणी किंवा फवारणीच्या माध्यमातून होते. पण ड्रोनची फवारणी घेतली तर तुमचा वेळ आणि खर्च हा बऱ्यापैकी चांगला वाचतो. एका हाईटच्या नंतर ऊसामध्ये फवारणीच घेता येत नाही. हा, माणसांना आज जाता येत नाही. आज जाता येत नाही, ऊसाची उंची वाढते. पण ही ड्रोन टेक्नॉलॉजी त्या अडचणीवर मात करून सुद्धा तुमची फवारणी ऊसाला एकदम चांगल्या प्रकारे होत राहते. बर. त्यामुळे शेतकऱ्याचं एकरी 1 लाख रुपयेपर्यंत निव्वळ नफा आता वाढायला लागला आहे. वा. आता सर तुम्ही आता ते ड्रोनबद्दल बोलला, तर त्या आता मला ड्रोन म्हणलं की आमचा शूटिंगचा ड्रोन आठवतो. हां. तर ह्या ड्रोनची साईज किती असते किंवा त्याच्यामध्ये औषध किती बसू शकतं? ह्या ड्रोन अशा पद्धतीचं आहे की यात 10 लिटर पाणी बसतं, खत असेल तुमचं काय असेल, आणि ते 1 एकरसाठी ते परिपूर्ण होत राहतं. 1 एकरसाठी चालतं. बर. आता सर इथून पुढे येत्या 5 ते 6 वर्षात तुम्ही शेतीकडे कशा पद्धतीने बघता आता? ह्या शेतीला आता 5-1 हजार वर्ष झालं शेती लोक करतात. 5,000 वर्षामध्ये जी काय चेंजेस झाले हे 5-10 वर्षात होणार आहेत. म्हणजे 5,000 वर्षाचा जेवढे चेंज झाले नाहीत त्यापेक्षा कितीतरी जास्त चेंज ह्या 5 ते 10 वर्षामध्ये होणार आहेत. तर ह्यामध्ये रोबोट्स येतील, ड्रोन टेक्नॉलॉजीचं उच्च लेवलला वापर होऊन जाईल. अशा पद्धतीनं ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांचं कष्ट कमी करणारं, मल्चिंग असेल, हायेस्ट लेवलला आता लोक भाताला सुद्धा म्हणतात की आम्हाला मल्चिंग द्या. हां. आता आपण मल्चिंगमध्ये असं आणलं आहे की त्यामध्ये होलं पाडून, कांद्याला असेल होलं पाडून, की होलं मारल्यामुळं लोकांना चुकायचा हा विषयच राहत नाही. बरोबर. कारण त्याचं प्लांट पॉप्युलेशन जर मेंटेन झालं तर तुमचं उत्पादन पुढं 100% फिक्स होऊन जातं. लोकांना ऑर्डर द्यायची, तर त्यांना आपल्या माहिती आहे शेतामध्ये आत्ता ह्या मल्चिंग आपण टाकले तर एवढी रोपं संख्या लागणार आहे, मग ते तसं ऑर्डर पुढे देऊ शकतात. तर सर आता पुन्हा एकदा तुम्ही मल्चिंगबद्दल बोलला, हां. तर मल्चिंग हे कोणत्या पिकासाठी वापरायचं किंवा कोणकोणत्या पिकासाठी वापरलं जातं असं काय आहे? मॅक्झिमम मल्चिंग हे भाजीपाला जे पिकं आहेत, कलिंगड, खरबूज असेल, मिरची असेल, टॅमॅटो असेल, ह्यामध्ये आता 100% वापर होतो आहे. आणि आता ह्या वर्षीपासून काय लोक कांदा असेल, काय लोक भातासाठी सुद्धा आता होलाचं सिस्टीम आल्यामुळं, की होल असल्यामुळं शेतकऱ्यांना त्यामध्ये लागवड करणं एकदम इझी झालं आहे. आणि त्यांना ती होलामुळं जी काय लेबर प्रॉब्लेम करतात की अंतर कमी जास्त करणे किंवा काय करणं, होलाचं असल्यामुळं त्या माणसांना चुकायची संधीच नाही. तरी होलच्यामुळं आणखी ह्यामध्ये शेतकऱ्याची उत्पादकता वाढलेली आहे. बरं. आता सर भाजीपाला मला समजू शकतो की त्याला मल्चिंग वापरतो आपण, पण आता गव्हाला पण मल्चिंग पेपर वापरू शकतो आपण? गव्हामध्ये थोड्या प्रमाणात होतं, पण भातामध्ये पावसाळ्यामध्ये काय होतं, तणाचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो. तर भातामध्ये होलं सिस्टीम आल्यामुळं भाताचं उत्पादन हे डबल होतंय. बरं. आणि त्रास लोकांना काहीच नाही. त्यामुळं भाताचंही भविष्यामध्ये लागवड मोठ्या प्रमाणात आणि कांद्याची हे मल्चिंगवर होणार. बरं. आता सर माझ्यासारखे जे तरुण आहेत ते आता जास्तीत जास्त शेतीकडे वळतात, किंवा तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी गाडीवरती बघितलं असेल की शेतीशिवाय मजा नाही, तर माझ्यासारख्या तरुणांना काय सांगाल तुम्ही? तर तरुणांना शेती क्षेत्र हे चांगलंच आहे, कारण ह्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येते. नवीन टेक्नॉलॉजी नवीन पिढी ॲक्सेप्ट करू शकते लगेच. आणि थोड्या कालावधीमध्ये आता आपल्याकडं आलं पीक असेल तर एका वर्षामध्ये करोडपती तोवर युवा होऊ शकतो, जर त्यानं त्या पद्धतीनं तेवढं प्रयत्न केलं. टॅमॅटो असेल तर असं बाहेरच्या क्षेत्रामध्ये एवढ्या संधी नाहीत
की तो करोडपती लगेच 1-2 वर्षात 4 वर्षात होऊ शकतो. तर शेती क्षेत्रात तेवढी ताकद आहे की तुम्ही तेवढं करोडपती 4 वर्षात या 5 वर्षात होऊ शकता. म्हणजे अभ्यासपूर्वक शेती जर केली तर नक्कीच तुम्ही करोडपती होऊ शकता. निश्चितपणे होऊ शकता. ओके, आता सर, आता टेक्नॉलॉजी बघता की AI चा वापर जास्तीत जास्त होत चाललाय, तर AI बद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता तुम्ही या विचारलं, AI म्हणजे संपूर्ण जगामध्ये क्रांतिकारक पाऊलच आहे. आता AIचा शेती क्षेत्रामध्ये पण भरपूर वापर होते की ज्या शेती क्षेत्रामध्ये ढोबळमानानं पाणी दिलं जायचं, पण AI सांगते तुम्हाला बाबा आज मला पाण्याची गरज आहे, बाबा पाणी सुरू झालं नंतर सांगते की बाबा पाणी बास करा. म्हणजे असा तुम्हाला मेसेज येतोय. हे पाण्याबाबत झालं. दुसरं म्हणजे वातावरणात आर्द्रता एवढी वाढली, एवढं टेम्परेचर आहे, तर तुमच्या पिकाला हा रोग येऊ शकतो. अशा पद्धतीने AI हे भविष्यात तुमच्या शेतीचा खर्च एकदम मिनिमाइज करू शकते आणि उत्पादन क्षमता हे चांगल्या प्रकारे वाढू शकते. असं AIचं टेक्नॉलॉजी वापर करणं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हे गरजेची गोष्ट आहे. पण सर, माझ्या मनात अजून एक प्रश्न असा आहे की AI मुळं जे आता मॅन पॉवर आहे त्याच्यावर काही परिणाम होतो का? मॅन पॉवर ही कशी गोष्ट आहे की त्या शेतीची उत्पादकता वाढली, त्याचा नेट प्रॉफिट जर शेतीचा वाढला तर तो जास्त माणसं हायर करू शकतो शेतकरी, किंवा त्यांना जास्त पगार देऊ शकतो. हे असं संपूर्ण कोरिलेट आहे. त्याला जर नफाच होत नसेल तर त्यानं तो माणूस म्हणतो मग माझं मीच करतो. जर त्या शेतीतून नफा होत असेल तर त्याला माणसं घेणं किंवा त्यांना जास्त पगार देणं हे शक्य होणार आहे. शेवटी एन मेन नेट प्रॉफिटवरची गोष्ट येते आणि नेट प्रॉफिट हा AI मधूनच वाढू शकतो आणि टेक्नॉलॉजीमधून वाढू शकतो. तर सर, आपण बी बियाण्याचं उत्पादन करतो, तर त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? तुम्हाला आता सांगितल्या पद्धतीनं हे आपण प्रोसेसिंग बीज प्रक्रिया केंद्र सुरू केलेलं आहे एकदम अद्ययावत सातारा जिल्ह्यामध्ये. तर ह्यामध्ये प्रत्येक बियाचं वजनानुसार असेल, त्या साईजनुसार असेल, बाकी पॅरामीटरनुसार कृषी अधिकाऱ्याच्या निगराणीखाली हे बियाण्याची निर्मिती होती. हे बियाणं परत जर्मिनेशन त्याचं काय आहे हे गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये लॅबमध्ये चेक केलं जातं. जर त्याचं जर्मिनेशन चांगल्या दर्जाचं असेल तरच त्याला विक्रीची परवानगी मिळत असते. त्याला सर्टिफाईड सीड म्हणतात. तर ह्या आपण सर्टिफाईड सीडचंच मार्केटमध्ये विक्री करतो. त्यामुळे सर्टिफाईड सीड जर घेतलं तर शेतकऱ्यांना 100% विश्वास ठेवून ती खरेदी करायला काहीच अडचण नसते. कारण हा खरीप सीझन असा असतो की एकदा पेरणी झाली तर परत वापसा मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही. तर शेतकऱ्यांना मी एवढंच म्हणतो की त्यांनी सर्टिफाईड बियाणं घेतलं तर 95% 100% त्यांचा सीझन सक्सेसफुल होणार. मी सर जेव्हा तुम्हाला भेटलो होतो, साधारण 2-4 दिवसापाठी तुम्हाला मी भेटलो होतो, तेव्हा मी तुमच्या ऑफिसमध्ये एक पुस्तक बघितलं होतं. तर ते नेमकं पुस्तक कशाचं आहे आणि त्याच्यामध्ये काय माहिती आहे? तर ते मी आल्याचं बद्दल पुस्तक काढलेलं आहे. आले लागवड ते करोडपती एक प्रवास. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना जमीन निवडण्यापासून आल्या संदर्भात त्याचं बियाणं कसं निवडणं, त्याची लागवड कशी करावी, त्याचं खत व्यवस्थापन कसं करावं, फवारणी कशी करावी, असा संपूर्ण रोडमॅपच दिलेला आहे की जेणेकरून तो शेतकरी 100% उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि एक जागतिक लेवलचं उत्पादन काढू शकतो. अशा पद्धतीचं त्या पुस्तकात संपूर्ण अंतर्भाव आपण केलेला आहे. ओके, म्हणजे आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. हां, नक्कीच. आणि त्याचं हेडिंगच असं आपण दिलं आहे की आले लागवड ते करोडपती. तर शेतीतून सुद्धा लोक करोडपती होऊ शकतात. सर, शेतीमध्ये जर प्रगती साधायची असेल तर ती नेमकी कशा पद्धतीने साधली पाहिजे? शेतीमध्ये प्रगती साधणं ह्याचा एक मोठा अभ्यास लागतोय. तर त्यामध्ये पहिल्यांदा 2 भाग येतात. एक आपल्या आतली मानसिकता आणि विचार करायची पद्धत, आणि दुसरी म्हणजे फील्डवर तुम्ही कुठली पीक पद्धती करणार ह्यात. तर पहिला भाग हा महत्त्वाचा आहे. आपली मानसिकता करणं की बाबा मी शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो, मी ह्यामध्ये एवढं पैसे कमवू शकतो. प्रत्येक विचारानुसार बाबा मी करोडपती होऊ शकतो, कोण 50 लाख कमवू शकतो, कोण 10 लाख रुपये कमवू शकतो. पण तुम्ही अशी मानसिकता केली पाहिजे की मी शेतीमधनं सक्सेसफुल होऊ शकतो. ह्या पद्धतीची मानसिकता करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि शेतीमध्ये काय होतं, हे माणसाचं जे गुण आहेत मनुष्य प्राण्याचं कुठलंही असेल,
तर अहंकार असणं, अहंकार म्हणजे काय की हा शेतकऱ्याला कसा परिणाम करतो, तर बाबा दुसऱ्याची कोण चांगली शेती करते आपल्या भागात, तर अहंकार असेल तर माणूस म्हणतो नाही नाही मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. तर तिथं जाऊन त्याच्याकडून शिकून घेणं ही जोपर्यंत करत नाही अहंकार, तुकाराम महाराज सकाळ म्हणले अहंकाराचा वारा मज न लागो, तर ही अहंकार गेला पाहिजे तर तुमची शेतीमध्ये प्रगती होणार आहे. बरोबर आहे. जर तुमचा द्वेष भावना असेल ही कमी केली पाहिजे. प्रत्येकानं आपलं आपलं स्वतःचं जज केलं पाहिजे. मत्सर असेल तर ह्या अंतर्गत गोष्टी ज्या वेळेला तुम्ही कराल आणि जर तुम्ही प्रत्येक पिकाचा तुम्हाला कुठलं पीक चांगल्या पद्धतीने जमते, आपल्या भागामध्ये कुठलं येते ह्याचा अभ्यास, मार्केटला काय गरज आहे बाबा, मार्केटच्या गरजेप्रमाणे त्या वेळेला तुम्ही जर त्याचं उत्पादन घेतलं तर तुम्ही 100% सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. बाबा आपल्या जगात हे आपण पीक करतोय, जगात ह्याबद्दल आता यूट्यूबवर माहिती मिळते, जगात हे पीक कशा पद्धतीने केलं जातं, कुठली लागवड पद्धती वापरली जाते, ह्याचा जर तुम्ही अंतर्भाव केला आणि व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर शेतीमध्ये कमी कालावधीमध्ये चांगलं इन्कम झाल्याशिवाय राहणार नाही. हेच मला सर्व शेतकऱ्यांना सांगावंसं वाटतं. तर सर, हे तुमचे विचार ऐकून मलाच भारी वाटलं, कारण की तुमचे विचार खूप भारी. जर हे प्रत्येक शेतकऱ्यानं जर घेतले विचार तर नक्की त्याच्यामध्ये प्रगती साधता येऊ शकेल आपल्याला. हो, नक्कीच नक्कीच. सर, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश मानला जातो, पण माझ्या माहितीनुसार तरी भारताला अजून म्हणावी अशी प्रगती त्यामध्ये साधता आली नाही. तरी नेमकं कशामुळं? तर तुमचा हा प्रश्न फार शेती क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. तर शेती क्षेत्रामध्ये प्रगत आणि आपण प्रगतशील देश आहे. तर प्रगत देशामध्ये शेतीला रिलेटेड म्हणजे त्याला पुरवठा असेल आणि नंतर उत्पादन निघाल्यानंतर जी पुढची प्रक्रिया असेल ह्यामध्ये 80% बिझनेस आहेत. आपल्या इंडियामध्ये अजून 5 ते 7% बिझनेस आहेत ह्या सपोर्टिंग भूमिकेमध्ये. ज्या वेळेला आपले हे इंडस्ट्री जास्तीत जास्त वाढतील, आता आपणच इथं आत्ता नापेडचं खरेदी केंद्र चालू केलं की ह्या वर्षी आम्ही सोयाबीन खरेदी केलं, एक 5,000 क्विंटल खरेदी केलं. तर लोकांना मार्केटमध्ये होता दर 4,200 4,300, आपण 5,328 ह्या दरामुळं खरेदी आपण केलेली आहे. बरं. तर असा शेतकऱ्यांना त्याचं मूल्य योग्य मिळालं तर शेतीमध्ये फायदा होणार आहे. काय असेल, प्रोसेसिंग असेल, आता आपण बियाणे निर्मिती करतो की शेतकऱ्यांना मार्केटपेक्षा जास्त रेटनं आपण 500 रुपये क्विंटलला जास्त रेटनं खरेदी करत असतो. त्याचा जे माल निघेल त्याचं मूल्य वाढलं पाहिजे, त्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीनं ज्या वेळेला होईल कोल्ड स्टोरेजला माल राहायला पाहिजे, कोल्ड स्टोरेज स्थापन झाली पाहिजे. अशा पद्धतीनं शेतीचं मूल्यवर्धन होईल, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन होईल. त्यावेळेला शेती ही प्रगत देशाप्रमाणे फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही. आता मी बऱ्याच वेळा बघितले माझ्या गावामध्ये पण की माझ्या शेजारच्या शेतामध्ये जर आलं लावलं असेल आणि त्याला जर चांगला भाव मिळाला तर आसपासचे शेतकरी पण आलंच करतात, पण त्यांना चांगला भाव मिळत नाही. हां, हे बरोबर आहे तुमचं. तर मार्केटमध्ये जी आपण म्हणतो ना सायकल, ही ह्या मानसिकतेवरच आहे. तुम्हाला मागं मी बोललो की शेतकरी अनुकरण कसा करतोय, अहंकार असेल, द्वेष असेल, मत्सर किंवा काय, तर त्याला ते शेतकरी जाऊन भेटत नाही बाबा काय पीक पद्धती अवलंबली पाहिजे, कसं काय केलं पाहिजे. तर ज्या वेळेला कुठल्या पिकाचं जास्त पैसे होतात त्या वर्षी शेतकरी जास्त प्रमाणात ती पीक घेतात आणि त्याच्या पुढल्या वर्षी आपण बघितलं तर त्याचं दर पडतात. ही एक सायकलच आहे आणि ही एक मानसिकता असते की बाबा हे जर एवढं पैसे झालेत मग आपलं पण होतेल. तर असा विचार न करता मार्केटमध्ये काय कंडिशन आहे, जे पीक जास्त दर आहे बाबा त्याला पुढं भविष्यात दर राहण्याची शक्यता काय आहे, कुठल्या पॅरामीटरवर आपण ते पीक लागवड केली पाहिजे, ह्याचा अभ्यास थोडा नाविन्यपूर्ण गोष्टीतनं आता केला पाहिजे आणि मग ते पीक लागवड केली पाहिजे. किंवा रेट नसेल तर तेव्हा आपण ठेवू शकतो का, त्याला प्रिझर्व करता येईल का, त्यापासून प्रोसेस काय आपण करू शकतो का, असा नाविन्यपूर्ण विचार करून नवीन पिढीने ह्यामध्ये क्रांती केली पाहिजे. ओके. तर मित्रांनो, जगदाळे सरांचा प्रवास हा निश्चितच सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आत्तापर्यंत आपण केलेल्या चर्चेतून असं जाणवतंय की जिद्द, कष्ट आणि योग्य नियोजन केलं तर शेतीमध्ये नक्कीच प्रगती साधू शकतो आपण. तर आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया प्रेम डायरीतील नवीन पानावरती. तोपर्यंत धन्यवाद.